संतोष देशमुखवर ज्या पद्धतीनं क्रूर पद्धतीची हत्या केली त्याच्याही पेक्षा मोठं ओंकार सातपुतेला त्यांनी त्रास देण्याचं काम केलं। परंतु त्या ओंकार सातपुतेचं दैव बलवत्तर आणि सशक्त असल्यामुळे तो त्या घटनेतून वाचला। त्याच्या नाकातोंडातून रक्त आलं, त्याच्या सुद्धा तोंडामध्ये यांनी लघवी करण्याचं काम केलं। म्हणजे भयानक घटना ह्या दादा खिंडकर आणि त्याच्या टोळीने केलेल्या आहे। दादा खिंडकरची टोळी ही खूप दहशतवादी आहे। वाल्मिक कराडपेक्षा बीड जिल्ह्यातला सर्वात मोठा अक्का जर म्हणलं तर हा दादा खिंडकर आहे। त्याच्यावर आतापर्यंत जवळपास 20-22 प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्याचा एकच फंडा होता की समोरच्याला मारहाण करायची, त्याचा व्हिडिओ काढायचा, प्रसारित करायचा, लोकांवर दहशत तयार करायची। आणि जर लोकांनी कुणी समोरच्याला ज्याला मारहाण झाली त्यांनी जर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला तर त्याच्यासाठी राजकीय राजआश्रय घ्यायचा आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या विरोधात बलात्काराचा असेल, खंडणीचा असेल, 307चा असेल, असे वेगवेगळ्या पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करायचे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबावरती। बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा अक्काचा अक्का, वाल्मिक कराडपेक्षाही मोठा अक्का जर म्हणलं तर तो फक्त दादा खिंडकर आणि त्याची टोळी आहे। म्हणून अशा टोळीला पोलीस प्रशासनाने, गृहमंत्र्याने, मुख्यमंत्र्याने कायद्याचा धाक दाखविला पाहिजे आणि जे कोण याला राजआश्रय देत असतील त्यांच्यावर सुद्धा 302 असेल, 307 असेल, या पद्धतीचं सहआरोपी म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। कारण की ज्यांनी आश्रय दिला, ज्यांनी त्याला ताकद दिली, त्यांच्यामुळेच गुन्हेगाराची प्रवृत्ती वाढली।